नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर फॉर द कॅन्सर थेरपी हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर या टॉपिकचे नोट्स आहेत ते ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही ते नोट्स प्रिफर करू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूयात. बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर म्हणजे काय असतं, एक ड्रग्ज असतात किंवा कॉम्प्लेक्स ऑफ मिक्सचर असतात त्या जेणेकरून ते आपल्या इम्युन सिस्टमला अल्टर करतात किंवा जे काही इम्युन सेल असतील त्याला इन्हान्स केलं जातं किंवा त्याच्यामध्ये थोडंफार म्युटेशन वगैरे घडून आणलं जातं, जेणेकरून जे काही कॅन्सरच्या सेल असतील त्याच्या अगेन्स्ट एक फाय सिस्टीम उभी करू शकेल. एक टार्गेटेड जो काही कॅन्सर सेल असतील त्याच्या अगेन्स्ट इम्युनो सिस्टीम जनरेट करून त्याला पूर्णपणे किल केलं जातं विथ दी हेल्प ऑफ BRM बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर. दे कॅन बी ब्रॉडली कॅटेगराइज इंटू टू मेन ग्रुप, इम्युनोस्टिम्युलंट आणि इम्युनोमॉड्युलेटर. आणि त्याचे दोन मेन टाईप पडतात ते आता आपण डिस्कस करूयात. तर पहिला आहे इम्युनोस्टिम्युलंट. तो इम्युनोस्टिम्युलंट काय करतो, तो डायरेक्टली इम्युनो सिस्टमला ॲक्टिवेट करतो आणि जो काही टार्गेट असतील किंवा जे काही कॅन्सर सेल असतील त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्याचं काम केलं जातं. आणि या ज्या काही इम्युनोस्टिम्युलंटमध्ये मेनली जे काही एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर सायटोकाईनमध्ये इंटरलोकिंग 2 आणि इंटरफेरॉन अल्फा तसंच कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर हे दोन मेन जे काही फॅक्टर आहे ते यूज करून जे काही कॅन्सर वॅक्सिनमध्ये वापरलं जातं, जेणेकरून ते इम्युनो सिस्टीमला ॲक्टिवेट करतील आणि जो काही टार्गेट कॅन्सर सेल असतील त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय केलं जातं. दुसरा आहे इम्युनोमॉड्युलेटर. रेग्युलेट द इम्युनो सिस्टीम आयदर बाय सप्रेसिंग द ओव्हर ॲक्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स ऑर बाय इनहॅन्सिंग द वीक वन्स. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही इम्युनो सिस्टीम असतील ती रेग्युलेट केली जाते, जेणेकरून जे काही कॅन्सर सेलचं प्रोडक्शन आहे ते पूर्णपणे थांबवलं जातं आणि जे काही इम्युनो रिस्पॉन्स ज्याच्यामुळे कॅन्सर सेल ह्या जनरेट होत आहेत तर त्याच्या पूर्णपणे त्या इम्युनो रिस्पॉन्सला सप्रेस केलं जातं किंवा जे काही वीक झालेल्या जे काही सेल असतील त्याला इन्हान्स करून त्या कॅन्सर सेलच्या अगेन्स्ट त्याला वापरलं जातं. तर त्याच्यात आपण जर एक्झाम्पल जर पाहिलं तर त्याच्यामध्ये इम्युनो चेकपॉईंट इनिबिटर किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज ह्या वापरल्या जातात, जेणेकरून जो काही इम्युनो रिस्पॉन्स आहे ओव्हर ॲक्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स आहे, जेणेकरून कॅन्सर सेलचं प्रोडक्शन होतं आहे तर त्याला पूर्णपणे त्या इम्युनो रिस्पॉन्सला सप्रेस करण्यासाठी इम्युनोमॉड्युलेटर हे वापरले जातात. तर आता आपण याच्यात ॲडव्हान्टेजेस पाहूयात. तर जर आपण पाहिलं तर कॅन्सर थेरपीमध्ये नॅचरली आपली बॉडी कॅन्सर सेलसाठी फाईट करत असते, पण जर इफेक्टिव्ह जर आपण पाहिलं तर तरी आपण हे वापरू शकतो. तर याची स्पेसिफिसिटी आपण जर पाहिलं तर एक टार्गेट स्पेसिफिक कंपोनंटला इम्युनो सिस्टीममध्ये तो आपण ते टार्गेट करू शकतं, जेणेकरून जे काही ट्यूमर सेलला रिकग्नायझेशन करणं आणि त्याला पूर्णपणे डिस्ट्रक्शन करणं हे BRMमुळे होऊ शकतं. तसंच रिड्यूस द साईड इफेक्ट compared to the traditional cancer therapy like a chemotherapy and radiation. BRM can have a favor side effect on the healthy tissue. तर दुसऱ्या जे काही ट्रॅडिशनल जे काही थेरपीज आहेत ज्या की कॅन्सर सेलला डिस्ट्रॉय करण्यासाठी वापरल्या जातात, त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की किमोथेरपी असेल किंवा रेडिएशन थ्रू जे काही कॅन्सर सेलचं डिस्ट्रक्शन केलं जातं. तर BRM हे जर पाहिलं तर ह्याचे साईड इफेक्ट खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. आहेत साईड इफेक्ट पण खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि जे काही हेल्दी टिश्यू वगैरे असतील त्याच्यावरती जास्त प्रमाणात त्याच्यावरती साईड इफेक्ट आपल्याला जाणून येत नाही. तसंच ड्युरेबल रिस्पॉन्स आपण जर पाहिलं तर ही लाँग टर्म इम्युनो मेमरी त्याच्यामध्ये साठवून राहते, जेणेकरून जर एखादा ट्यूमर हा लाँग टर्म असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी लाँग टर्म इम्युनो रिस्पॉन्स हा त्याच्यामध्ये जनरेट होऊ शकतो BRMमुळे. त्याचं ड्युरेबिलिटी खूप चांगली आहे. तर आपण आता ॲडव्हान्टेजेस पाहिले तसं त्याचे चॅलेंजेस खूप आहेत. तर पहिलं आहे लिमिटेड इफिशियन्सी. द BRM मे नॉट बी इफेक्टिव्ह फॉर ऑल टाईप्स ऑफ कॅन्सर ऑर ऑल इन स्टेज ऑफ द डिसीज. तर आपण जर पाहिलं की BRM हा इफेक्टिव्ह आहे कॅन्सर सेलच्या अगेन्स्ट, पण तो आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर सेल हे प्रोड्यूस होत असतात. मग त्याच्यावरती सगळ्याच कॅन्सर सेलवरती हा इफेक्टिव्ह नाही आहे आणि काही स्टेजेस आपण डॉक्टर वगैरे सांगतात की कॅन्सर सेलची दुसरी स्टेज आहे, तिसरी स्टेज आहे. तर काही स्टेजेसवरती हा जो काही BRM आहे तो इफेक्टिव्ह नाही आहे. तर आता दुसरा आपण पाहिलं तर ऑटो इम्युनिटी. सम BRM कॅन स्टिम्युलेट द इम्युनो सिस्टीम टू अटॅक द हेल्दी टिश्यू लिडिंग टू द ऑटोइम्युन साईड इफेक्ट. आणि काही जे काही BRM आहे, काही बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर आहे त्याच्यामुळे हेल्दी टिश्यूवरती सुद्धा परिणाम होतो, ते अटॅक करतात हेल्दी टिश्यूवरती. मी मगाशी सांगितलं की हेल्दी टिश्यूवरती थोड्याफार प्रमाणात त्याच्यावरती अटॅक होतो, पण अटॅक होतो. तर त्याच्यामुळे काय होतं,
जे काही ऑटोइम्युन साईड इफेक्ट असतात किंवा काही अजून काही डिसीज याच्यामुळे कॉज होऊ शकतात. आणि हे जे काही ही टेस्ट आहे किंवा ही ट्रीटमेंट आहे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यामुळे ही जी काही ट्रीटमेंट आहे ती नॉर्मल जे काही पेशंट आहे त्यांना अफोर्डेबल नाही आहे. तर हे जे काही त्याचे चॅलेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही BRM म्हणजे काय, तसंच त्याचे टाईप्स वगैरे आपण डिस्कस केले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.